बघा, आज आपण महत्त्वपूर्ण योजनेबद्दल माहिती बघणार आहोत. तर श्रावण बाळ योजनेअंतर्गत महिलांना आता 4,500 रुपये मिळणार आहे. आणि कशा पद्धतीनं महिलांना 4,500 रुपये हे मिळणार त्याबद्दल आपण विशेष अपडेट बघणार आहोत. तर लेटेस्ट माहिती आहे, नक्की महिलांनी बघा, कारण श्रावण बाळ योजनेअंतर्गत महिलांना आता 4,500 रुपये हे मिळणार आहे. तर महाराष्ट्र राज्य सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना आता एकाच वेळी 3 महिन्याचे अनुदाने मिळणार आहे. तर एकाच वेळी हे 3 महिन्याचे अनुदान त्यांना मिळणार आहे. तर राज्य सरकारने 18 फेब्रुवारी 2025 रोजी एक शासन निर्णय म्हणजे GR निर्गमित केला असून त्यानुसार मार्च 2025 पर्यंतचे अनुदान, बघा, मार्च 2025 पर्यंतचे अनुदान म्हणजे मार्च, आता हा जो महिना चालू आहे ह्या महिन्यापर्यंतचे अनुदान एकाच वेळी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डेबिट पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी तुमचं जे काही डेबिट खातं आहे ते अद्ययावत असणं आवश्यक आहे, म्हणजेच लिंक असणं आवश्यक आहे मोबाईल नंबरला. अनुदान वाटपात महत्त्वपूर्ण बदल. तर काय बदल केले आहे? डिसेंबर 2024 पासून सरकारने या दोन्ही योजनांचे अर्थसहाय्य वितरित करण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. आतापर्यंत दरमहा अनुदान वितरित करण्यात येत होते, परंतु आता लाभार्थ्यांना 3 महिन्याचे अनुदान एकाच वेळी मिळणार आहे. प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा 1,500 रुपये याप्रमाणे 3 महिन्याचे एकूण 4,500 रुपये ही बँक खात्यात थेट जमा होणार आहे. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना यानुसार लाभ बघा, निराधार व्यक्ती, परित्यक्ता व्यक्ती, घटस्फोटित महिला, अत्याचारित महिला, अनाथ मुली, HIV/AIDS बाधित रुग्ण, विधवा महिला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील व्यक्ती या योजनेअंतर्गत पात्र असणार आहेत. तर दरमहा 1,500 रुपये अनुदान दिले जाते. तर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत तर 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळतो. तर या योजनेचा लाभ मिळणार 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना. उद्देश म्हणजेच वृद्ध, निराधार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल ज्येष्ठ नागरिकांना निवृत्ती वेतन देऊन त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना थोडं बेनिफिट मिळणार. तर योजनांमध्ये प्रवेश कसा मिळावा म्हणजे योजनेचा लाभ कसा घ्यावा, तर यासाठी तहसीलदार कार्यालयात किंवा ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरावा लागणार आहे. तुम्हाला आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. तर त्यात कोणते कागदपत्र आहेत? तर आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खात्याचा तपशील, उत्पन्नाचा दाखला, वय, अपंगत्वाचा दाखला आवश्यकता असल्यास. अर्ज मंजूर झाल्यावर लाभार्थ्याचे नाव योजनेच्या आधीच समाविष्ट होईल आणि त्यांना नियमित अनुदाने मिळत राहणार. लाभार्थ्यांनी त्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेले असल्याची खात्री करावी. बघा, आधार क्रमांक हे बँक खात्याशी जोडलेले असल्याची खात्री करावी आणि त्यांच्या बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवावी, जेणेकरून अनुदान वितरणात कोणताही अडथळा येणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारच्या आशंका असल्यास जवळच्या तहसीलदार कार्यालयात किंवा समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात संपर्क साधता येतो. तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती. आता एकूण मार्च महिन्यापर्यंतचे सर्व पैसे म्हणजे 4,500 रुपये हे महिलांना थेट मिळणार आहे. तर ही लेटेस्ट अपडेट होती. चला, अशीच महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी माहितीही मिळत राहणार.